इलस्ट्रेशन हा जो काही क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4 हा एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 4 आहे. आता आपण काय केले आतापर्यंत ह्या टाईपचा पण एखाद दोन प्रॉब्लेम आधी आपण सोडवलेले आहे. तर हा जो काही प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आपण काय करणार एकदम शॉर्ट मध्ये पटकन समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. हा प्रॉब्लेम मी जास्त एलॉबरेट करणार नाही, मी सगळ्या गोष्टी काही एक्सप्लेन करणार नाही, प्रॉब्लेम पण मी वाचणार नाहीये. तुमच्या समोर सगळ्यांना प्रॉब्लेम दिसतो बरोबर. हा होमवर्कला प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला. होमवर्कला काय केलंय क्वेश्चन नंबर 4 एक्सरसाइज 4 मधला क्वेश्चन नंबर 4 एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला काय करायचं होमवर्कला सोडवायचा आहे बरोबर. मिस्टर दीपक अँड मिस्टर करंज आर द पार्टनर. ते दोघं काय पार्टनर आहेत. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो किती 3:1 आहे. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो किती 3:1 आहे आणि 2018 ची त्यांची बॅलन्स शीट दिलेली आहे. तसंच त्यांची जी बॅलन्स शीट आहे ती वाचून तुम्ही पुढं एकदा घेऊ शकता की काय काय त्यांच्या बॅलन्स शीट मधल्या गोष्टी आहेत. नंतर त्यांची मेन ऍडजस्टमेंट काय आहे ह्या प्रॉब्लेम मध्ये, तर ह्या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी सांगितलंय की दे ऍडमिटेड शुभम इन टू पार्टनरशिप 1 एप्रिल 2018. त्यांनी शुभमला काय केलं नवीन पार्टनर म्हणून ऍड केलं. ही हॅव टू ब्रिंग इन ₹20,000 ॲट शेअर ॲज हिज कॅपिटल. 20,000 त्यानं काय आणले कॅपिटल आणले फॉर 1/5 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. त्याचा काय 1/5 शेअर हा जो काही फ्युचर प्रॉफिटचा तो पार्टनर म्हणून घेणार आहे. अँड ₹10,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल. 10,000 रुपये काय त्याचा शेअर ऑफ गुडविल म्हणून त्यानं आणलेले आहे. नंतर काय प्रोव्हिजन फॉर 5% डाउटफुल डेट टू बी क्रिएटेड ऑन संडे डेटर्स. संडे डेटर्सवर काय 5% आपल्याला RDD ची प्रोव्हिजन करायची. आता आपल्याकडे जर इथं बघितलं संडे डेटर्स किती दिसत आहेत इथं, तर बॅलन्स शीटला संडे डेटर्स दिसत आहेत 32,000 चे. त्याच्यावर आपल्याला किती करायची 5% RDD ची प्रोव्हिजन करायची. फर्निचर इज टू बी डिप्रिशिएटेड बाय 20%. फर्निचर काय 20% न डिप्रिशिएट करायचं. म्हणजे RDD ची प्रोव्हिजन केल्यानंतर पण आपले असेटची व्हॅल्यू कमी होणार आहे. फर्निचरवर डिप्रिसिएशन टाकल्यावर फर्निचर म्हणजे असेटची व्हॅल्यू पुन्हा काय होणार कमीच होणार आहे. स्टॉक शुड बी ॲप्रिसिएटेड बाय 5% अँड बिल्डिंग बी ॲप्रिसिएटेड बाय 20%. म्हणजे स्टॉक म्हणजे काय ह्या केसमध्ये स्टॉकची व्हॅल्यू इन्क्रीज होणार आहे आणि प्लांट अँड मशीनरी स्टॉकची व्हॅल्यू इन्क्रीज होणार आहे आणि लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू 20% न इन्क्रीज होणार आहे. म्हणजे ह्या दोन काय होणार आहे तुमच्या असेटच्या व्हॅल्यूज इन्क्रीज होणार आहे. आणि त्यांनी पुढे सांगितलंय कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स टू बी ऍडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणजे तुम्हाला काय करायचंय न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो त्यांचे काढायचे थ्रू कॅश अकाउंट. कॅश अकाउंट थ्रू काय करायचे त्यांचं जे काही एक्सेस कॅपिटल आहे ते तुम्हाला ऍडजस्ट करून त्यांना विड्रॉ करून द्यायचं. ज्याचं कोणाचं एक्सेस कॅपिटल होईल त्याच्या कॅश अकाउंट थ्रू त्याला विड्रॉ करून द्यायचं किंवा जर कमी पडत असेल तर त्याच्याकडं कॅश अकाउंट मधनं ते दाखवायचं. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, पार्टनरशिप कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. त्यांना काय काय बनवायचे तुम्हाला बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म वगैरे बनवायचं आहे. तर ह्या प्रॉब्लेम मध्ये आपण ऑलरेडी जे काही पार्टनर्सनं कॅपिटल आणलंय ते कॅपिटल सॉल्व्ह करायचा नेहमी प्रयत्न केलेला आहे. तर आता नेहमी आपली पहिली ऍडजस्टमेंट काय होणार आहे ॲज युजल की जो काही पार्टनर आहे त्या पार्टनरनं काय केलंय पहिलं ॲज युजल 1 नंबरचा पॉईंट काय बाबा की कॅपिटल. त्यानं काय आणलंय शुभमनं 20,000 रुपयाचं कॅपिटल आणलं. मग आपण पहिलं काय करणार की जे काही कॅपिटल अकाउंट आपण बनवणार आहे बरोबर, जे काही कॅपिटल अकाउंट बनवणार त्याच्या पहिल्या एंट्रीज आपण बनवून घेणार. मग पहिलं आपण काय करणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवणार. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ॲज युजल नेहमीप्रमाणे पहिलं काय येणार दीपक आणि करण यांचे कॅपिटल बॅलन्स काय येणार ओपनिंगला येणार आहे बरोबर. यांचे कॅपिटल बॅलन्स काय येणार ओपनिंगला येणार आहे. कोणाचे किती बॅलन्स आहेत बघा बरं. तर कॅपिटल अकाउंट दीपकचा ओपनिंग बॅलन्स किती आहे तर 60,000, करणचा 20,000 आणि शुभमनं किती आणले शुभमनं आणले 20,000 रुपये. शुभमनं किती आणले 20,000 रुपये. मग त्याची जर्नल एंट्री काय होणार पार्टनर्स कॅपिटलच्या ओपनिंग बॅलन्सला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. दीपकच्या अकाउंटला 60,000, करणच्या अकाउंटला 20,000.
तसंच ह्यानं काय आणलंय, शॅल ब्रिंग ₹20,000 ॲज इज कॅपिटल. जेव्हा आपण शुभमनं कॅपिटल आणलं, त्याची कॅपिटलची एंट्री काय होणार आहे, शुभम अकाउंट कॅश अकाउंट डेबिट टू शुभम्स कॅपिटल अकाउंट. बरोबर. ही जी काही एंट्री झाली, ही एंट्री त्यानं काय केली, पास केलेली. ही जी काही एंट्री, ती एंट्री काय केली त्यांनी, पास केलेली. मग त्याचा अर्थ काय झाला, शुभम कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला त्याचा इफेक्ट काय जाणार, बाय कॅश अकाउंट 20,000, बाय कॅश अकाउंट काय होणार, 20,000 होणार आहे. नंतर त्यानं काय केलंय, प्रॉफिट नंतर काय, अँड 10,000 ऑफ हिज शेअर ऑफ गुडविल. त्याने 10,000 रुपये काय आणलेत, गुडविल म्हणून आणलेले. हे जे काही 10,000 रुपये त्यानं गुडविल म्हणून आणले, ते तर काय होणार आहे, हे जे गुडविल आहे, हे गुडविल आपण जसं प्रीमियम मेथडमध्ये बघितलं की जर एखाद्या एक्झिस्टिंग पार्टनर्सनं जर बिझनेसमध्ये गुडविल आणलं, तर ते ओल्ड पार्टनर्सला ट्रान्सफर होतं त्यांच्या ओल्ड सॅक्रिफाईस रेशोमध्ये. त्यांच्या रेशोमध्ये काय होतं, ते त्यांना ट्रान्सफर केलं जातं, सॅक्रिफाईस रेशोमध्ये ट्रान्सफर केलं जातं. मग जे काही त्यांचे रेशोज आहेत, त्यांच्या रेशोला काय होणार आहे, हे जे काही रेशो आहेत, हे रेशो कॅल्क्युलेट करून त्यांचं काय होणार आहे, 10,000 रुपये ट्रान्सफर होणार आहे. आता हे जे 10,000 रुपये आहेत, ह्यांचा रेशो काय होता एक्झिस्टिंग, तर दीपकचा आणि करणचा जो रेशो आहे, त्यांचे रेशो काय होते, तर त्यांचे रेशो होते 3:1. ह्या रेशोमध्ये तो काय होणार आहे, त्यांना ट्रान्सफर होणार आहे. मग बरोबर 7,500 आणि 2,500 काय होणार आहेत, त्यांचे ट्रान्सफर होणार आहेत. नंतर तुम्हाला जे काही बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीटमध्ये पुढची एंट्री काय होती, की प्रोव्हिजन होती 5% सन्ड्री डेटर्सवर, आणि फर्निचरवर काय करायचं होतं, डिप्रिसिएशन टाकायचं होतं. कितीचं डिप्रिसिएशन होतं, 20%. म्हणजे 2 आणि 3 नंबरच्या पॉईंटनं आपले काय ज्या काही व्हॅल्यूज होत्या, हा जो काही 2 नंबरचा पॉईंट आहे, ती RDD क्रिएट केली आणि डिप्रिसिएशन टाकलेलं आहे. तर ह्या ज्या काही 2 पॉईंट आहेत, हे 2 पॉईंटनं काय होणार आहे, तुमची व्हॅल्यू कमी होणार होती. तर ती जी काही व्हॅल्यू कमी होणार आहे, त्याची इफेक्ट कुठं जाणार आहे, तुमच्या प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला जाणार आहे. तर त्याचा काय येणार आहे, की बाबा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू RDD अकाउंट 1,600 रुपये, 5% 32,000 किती येते, 1,600 रुपये, टू डिप्रिसिएशन अकाउंट 2,200 रुपये. जी काही तुमची 2,200 रुपयाचं काही डिप्रिसिएशन त्याच्यावर पडलेलं आहे 20%. 11,000चं फर्निचर, त्याच्यावर 2,200 काय होतंय, 20% कॅल्क्युलेट केलं की 2,200 त्यांचं डिप्रिसिएशन पडलेलं आहे. तसंच 4 आणि 5 नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी सांगितलंय आपल्याला, काय सांगितलंय, 4 आणि 5 नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी सांगितलंय, स्टॉक शुड बी ॲप्रिसिएटेड बाय 5% अँड बिल्डिंग शुड बी ॲप्रिसिएटेड बाय 20%. बरोबर. ह्या दोन्हीनं काय झालंय, स्टॉकची व्हॅल्यू वाढलेली आणि बिल्डिंग ॲप्रिसिएट झालेली. मग तिथं एंट्री काय येणार, स्टॉक अकाउंट डेबिट 5,000 स्टॉक वाढला म्हणजे किती वाढला, 5% ॲप्रिसिएशन आहे, 20,000च्या 5% केलं की 1,000 रुपये येतं, म्हणजे स्टॉक किती झाला, 21,000 झाला. बरोबर. बाय स्टॉक अकाउंट 1,000, बाय बिल्डिंग अकाउंट 3,200 टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट. बरोबर. अशा रीतीनं तुमची काय झाली, एंट्री पास झालेली आहे. नंतर काय झालं पुढचं, की डायरेक्ट त्यांनी आता आपल्याला 5 नंबरच्या पॉईंटला काय सांगितलंय, की तुम्हाला पार्टनरचं कॅपिटल ॲडजस्ट करायचं आहे. पण त्याआधी तुम्हाला काय करावं लागणार आहे, पार्टनरचा ही 5 नंबरचा पॉईंट कंप्लीट करायला तुम्हाला पार्टनरचे न्यू रेशो शोधावे लागणार आहे. का, तर प्रॉफिट शेअरिंग, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे जिथं न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हटलंय, त्यासाठी तुम्हाला पार्टनरचे रेशो कॅल्क्युलेट करावे लागणार आहे. तर जेव्हा नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे, तर नवीन पार्टनरचा जो काही प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे, तर तो किती येतोय, तर तो 3:1:1 हा त्यांचा काय न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो वर्किंग नुसार येणार आहे. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:1:1 हा तुमचा कॅल्क्युलेट करून येणार आहे. तर ह्याचं वर्किंग नोट तुम्हाला तुमच्या एंडला
करायची ॲज अ होमवर्क म्हणून ती वर्किंग नोट तुम्हाला करायची आहे. मग त्यानुसार जेव्हा आपण कॅपिटल फायनल करतो की 3:1:1 ह्यानुसार जर आपण पार्टनरचं कॅपिटल ॲडजस्ट करायला गेलो तर बेसलाईनला कोणाचं कॅपिटल घ्यावं लागणार आहे आपल्याला? शुभमचं कॅपिटल घ्यावं लागणार. शुभमचं कॅपिटल 20,000 रुपये. नंतर करणचं कॅपिटल 20,000 रुपये येणार आहे आणि दीपकचं किती येणार आहे? तर दीपकचं येणार आहे 60,000. हे त्यांच्या रेशोनुसार आलेलं बरोबर. आणि जे काही एक्सेस अमाऊंट आहे ती त्यांची काय होणार आहे? कॅश अकाउंटला विड्रॉवल म्हणून दिसणार आहे. मग तू कॅश अकाउंट 13,800 दीपकच्या ह्याच्यातनं कमी होणार आहे. तर तू कॅश अकाउंट काय कॅश अकाउंट करणमधनं किती 4,600 कमी होणार आहे बरोबर. तर हे काय होणार हो का, इथं त्यांनी उत्तर दिलं. कॅश किती ट्रान्सफर होणार आहे त्याचं उत्तर इथं त्यांनी दिलंय. किती होणार आहे? दीपक मधनं 13,800 आणि करण मधनं 4,600 हे उत्तर त्यांनी इथं ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे. जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ट्रान्सफर करताल एकमेकांना, अकाउंट सगळे क्लोज करून घेतात. रिव्हॅल्युएशन अकाउंट एक राहिलंय आपलं क्लोज करायचं. रिव्हॅल्युएशन अकाउंट पण आपलं क्लोज होणार आहे. त्याच्यात 400 रुपये प्रॉफिट येणार आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंटला किती येणार आहे? फक्त 400 रुपये प्रॉफिट येणार. तो त्यांच्या 300 आणि 100 रुपयात डिस्ट्रीब्यूट करून तो प्रॉफिट पण पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला तुम्हाला ट्रान्सफर करावा लागणार आहे. नंतर तुमची जी काही बॅलन्स शीट आहे ही बॅलन्स शीट तुम्हाला काय करावी लागणार आहे? क्लोज करून घ्यावी लागणार आहे. की बाबा ज्या काही ॲप्रिसिएशन झाले, काही जे डिप्रिसिएशन पडले ते सगळं मिळून तुम्हाला काय करावं लागणार आहे? तुमची बॅलन्स शीट क्लोज करून घ्यावी लागणार आहे. बॅलन्स शीट कशी कम्प्लीट करायची हे आपण मागच्या बरेच लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तर अशा रीतीने हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला सॉल्व करायचा आहे. इलस्ट्रेशन 4 काय तुम्हाला होमवर्कसाठी सॉल्व करायचं आहे.